आणि नागपूरमधल्या रेशीम बागेमध्ये हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमात विदर्भ प्रांत सहसंघचालक यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे आहेत। श्रीधरजींनीच आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक केला आणि जे उपस्थित आमदार आहेत त्यांना संघाची भूमिका आणि शताब्दी वर्षामध्ये संघाची काय अपेक्षा आहे हे समजावून सांगितलं। श्रीधरजी, पंचसूत्री तुम्ही सांगितली आणि लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय क्षेत्रात काम करत आहेत, म्हणून एक तुमचं जास्त कर्तव्य अपेक्षा त्यांच्याकडून संघाने व्यक्त केलेली। सत्तेमध्येही आणि राजकीय क्षेत्र एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, तर त्याही क्षेत्राच्या कार्यकर्त्यांनी या दृष्टीने कामं करावीत म्हणून त्यांच्यासमोर 5 बिंदू मांडलेत। एक असं आहे की आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता, जातीगत विषमता राहू नये। संपूर्ण देशाची जनता ही समरसतेने वागावीत, असा एक सामाजिक समरसतेचा विषय होता। दुसरा असा आहे की आपल्या देशाची जी कुटुंब पद्धती आहे जगामध्ये अतिशय प्रशंसनीय अशी आहे आणि मग ती कुटुंब पद्धती यात थोडंफार क्षरण होताना दिसत आहे। ती भारतीय कुटुंब पद्धतीचा पुन्हा विकास व्हावा। तिसरा, पर्यावरणाचं संतुलन हे लोकांनी ठेवावं। आणि चौथा आहे की आपण आत्मनिर्भर भारत व्हावा, या दृष्टीने आपण काही आपलं कर्तव्य आहे ते आपण केलं पाहिजे। स्वदेशीने स्वतंत्र हे विकसित व्हावं। पाचवं असं आहे की आपण नागरी कर्तव्याचं पालन करावं। अशा 5 गोष्टी संघाने सगळ्यांसमोर ठेवल्या आहेत, त्याच मी यांच्यासमोर मांडल्या आहेत। जातीय जात आधारित गणनेची एक मागणी होत आहे, संघाची काय भूमिका आहे त्या संदर्भात? संघाची भूमिका असेल, जात आधारित गणना काही आवश्यकता नाही, म्हणजे त्याच्या डिक्लेरेशन करण्याची गरज नाही। कारण एकीकडे आम्ही जातीचा उहापोह करणार, जातीने मोजणार आणि दुसरीकडे म्हणणार की जातीभेद नष्ट झाला पाहिजे, तर असं होत नाही आहे। जर विस्मरणात जात असेल, विस्मरणात जाऊ द्यावं, कारण जात ही कोणी निर्माण करत नाही, ते जन्मापासून माणसाला मिळत असते। संघाचं असं म्हणणं आहे की संघात जाती आणि ह्या व्यवस्था काही मांडल्या जात नाही, जातीचा विचार पण संघ करत नाही आणि त्याच्यामुळे जातीगत मोजदाद करणं हे काही सोयीचं नाही असं मला वाटतं। जातीय जनगणनेची जी मागणी होत आहे त्याला कुठेतरी संघाचा वैचारिक एक विरोध आहे असं दिसून येत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।